पुढच्या बातमीकडे जातोय। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाबाबत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केलाय। भरत गोगावलेंच्या मुलावरती हत्येचा आरोप आहे असा राऊतांचा दावा आहे। तसंच अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं भरत गोगावलेंचा मुलगा फरार असल्याचाही दावा राऊतांनी केलाय। यावरती भरत गोगावलेंनी काय पलटवार केलाय तोही पाहूयात। तर गोगावलेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला गेलाय, म्हणून ते फरार आहेत। गोगावलेंच्या मुलावरती हत्येचा आरोप आहे असा दावा जो आहे तो राऊतांनी केलाय आणि त्यावरच भरत गोगावलेंनी पलटवार केलाय। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलंय का? संजय राऊतला काही माहिती नाही आहे। महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काही माहिती नाही संजय राऊतला। परंतु जे झालं ते झालं। काय आहे, आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले। आमचे लोक चालत येत होते, ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं। परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते आणि मग जे काय अंगावरती आले तिथं त्यावेळेला, आणि तेव्हा हा घडलेला प्रकार आहे। पण हरकत नाही आहे, जे झालंय ते झालंय। सेशन कोर्टाने जामीन फेटाळला, हायकोर्टाने फेटाळला, आम्ही ते मान्य करतोय। आम्ही तो हायकोर्टाचा मान ठेवतोय, त्याबद्दल आमचं काय दुमत